दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य सरकारनं पाणी अडवण्यासाठी आणि पाणी साठवण्यासाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केली, तर दुसरीकडे सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनं शिवजलक्रांती नावाची योजना याच कारणासाठी सुरू केलेली होती। या दोनही योजनांना यश मिळताना आपल्याला बघायला मिळतंय मराठवाड्यामध्ये मान्सून पूर्व पावसानं दमदार हजेरी लावलेली होती। या पावसामुळे अनेक नद्या भरून वाहायला लागलेले आहेत। कालवे, छोटे बंधारे याच्यामध्ये पाणी साठायला सुरुवात झालेली आहे। यामुळे पाणी अडवण्याच्या प्रयत्नांना यश मिळायला लागलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीतील दुधगावमध्ये जलयुक्त शिवार योजनेचं कौतुक करत त्याचे फोटो शेअर केले होते। त्यामुळे शिवसेना अस्वस्थ झाली आणि त्यांनीही आता शिवजलक्रांती योजनेची तारीफ करायला सुरुवात केली आहे। शिवसेनेनं परांडा तालुक्यातील उल्फा नदी आणि तिच्या काठावरील गावांचे फोटो व्हायरल करायला सुरुवात केली। त्यामुळे पाणी अडवण्यासाठीच्या या योजनांवरून श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं चित्र राज्यामध्ये बघायला मिळतंय। मोठी बातमी आपण बघतोय, सत्तेत असलेल्या दोन पक्षांमध्येच आता पाणी अडवण्यासाठीच्या योजनेवरून श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळतंय। आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आहेत, आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया घेऊया। खोतकर साहेब, दोन योजना सुरू झालेल्या आहेत पाणी अडवण्यासाठी। दोनही योजनांना चांगलं यश मिळतंय, एक तर जलयुक्त शिवार योजना आणि दुसरी शिवसेनेची शिवजलक्रांती योजना। दोन्ही गोष्टींचं शेतकऱ्यांना, त्या ठिकाणच्या मराठवाड्यातल्या नागरिकांना कौतुक आहे, पण हा श्रेयवाद नेमका कशासाठी? हॅलो, बोला। बघा, लक्षात घ्या की बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती योजना ही शिवसेनेने मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा राबवली। तर या योजनेचं कौतुक व्हायला पाहिजे आणि कौतुक होतं सुद्धा। सामान्य माणसाकडून कौतुक होतं, सरकारच्या वतीनं सुद्धा कौतुक या ठिकाणी होऊ लागलेलं आहे। आणि माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी अत्यंत मोठ्या पद्धतीनं या योजनेवरती लक्ष दिलं, आम्हाला पोकलॅन्स वगैरे उपलब्ध करून दिले, आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे निश्चितपणे या शिवजलक्रांती योजनेच्या माध्यमातून सामान्य लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला आहे। तर ही शिवजलक्रांती योजना सुरू केल्यानंतर मग सरकारने ही योजना उचलली। पहिली योजना शिवजलक्रांती, बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती योजना ही आम्ही शिवसेनेने सुरू केलेली आहे, माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या पुढाकारातून सुरू केलेली आहे। त्यामुळे ही योजना पूर्णतः शिवसेनेची आहे आणि या योजनेचं संपूर्ण राज्यभरामध्ये कौतुक मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्गातून होत आहे। त्यामुळे आम्हाला समाधान आहे, कोणी काही म्हणून द्या, शिवसेनेला समाधान आहे। आम्ही काम केलं, सरकारची मदत न घेता काम केलं, शिवसेनेच्या बळावरती काम केलं आणि त्यामुळे निश्चितपणे समाधान आम्हाला आहे। मात्र खोतकर साहेब, जसा तुम्ही उल्लेख केलात की शिवसेनेची योजना राज्यामध्ये सगळ्यात आधी सुरू झाली, त्यानंतर जलयुक्त शिवार योजना सुरू झाली। खरं पाहता तुम्ही दोन्ही पक्ष सत्तेमध्ये आहात, दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन संपूर्ण राज्यासाठी एक योजना सुरू केली असती तर जास्त बरं झालं नसतं का? किंवा शिवजलक्रांती नावानंच योजना संपूर्ण राज्यात राबवली गेली असती तर जास्त बरं झालं नसतं का? सरकारने निश्चित रूपे या माध्यमातून आम्हाला क्रेडिट जाईल फार मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणून कदाचित अशा प्रकारचा निर्णय घेतला असेल। परंतु आम्ही सुरुवातीला लोकांचं दायित्व समजून माननीय आमचं बघा 80% समाजकारण आणि 20% राजकारण या भावनेने शिवसेना काम करते आणि त्या भावनेतून आम्ही ही शिवजलक्रांती योजना सरकारची मदत न घेता सुरू केलेली योजना होती। यामध्ये थोडासा मोठंपण भाजपने दाखवायला पाहिजे होतं, भाजपने थोडंसं मोठंपण दाखवून यामध्ये शिवजलक्रांती योजना ही कंटिन्यू करायला पाहिजे होती, पण तसं झालं नाही दुर्दैवाने। आम्ही थांबलो नाही, आम्ही माननीय उद्धव साहेब यांच्या आदेशानुसार सातत्याने मराठवाड्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही काम करू लागलो। आम्ही कोणत्या श्रेयासाठी काम करत नाही, आम्ही लोकांसाठी काम करतो, जनतेसाठी काम करतो आणि दुष्काळग्रस्त पीडित लोकांसाठी काम करतो आणि ते काम करायचं समाधान आम्हाला स्वतःला आहे आणि आमच्या नेतृत्वाला आहे। खोतकर साहेब, आपल्यासोबत प्रशांत बम देखील आहेत। बम साहेब, आपल्यासोबत अर्जुन खोतकर आहेत। अर्जुन खोतकर म्हणतात की शिवजलक्रांती योजना ही जलयुक्त शिवारच्या आधी सुरू झालेली होती आणि भाजप याचा श्रेय घेण्याचा कुठे ना कुठेतरी प्रयत्न करताय। शिवसेनेला याबद्दल थोडासा खेद वाटतोय, मात्र जनतेची कामं होत आहेत, लोकांना पाणी मिळतंय, यामुळे शिवसेना खुश आहे। तुम्ही या दाव्याशी सहमत आहात का? विषय असा आहे की या योजना ज्या आहेत ना,
ह्या जवळपास 40 वर्षापासून वेगळ्या वेगळ्या नावाने चालूच आहेत, नाही चालू असं नाहीये. पण त्याला योग्यरित्या व्यवस्थितरित्या जे प्रेझेंटेशन केलंय सरकारने, दोन्ही मिळून सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना दोघांनी मिळून जे राज्यामध्ये याचं महत्व पटवून दिलं आणि सुरुवातच्या पहिल्या दिवसापासूनच माननीय मुख्यमंत्री महोदयांचं व्हिजन आणि त्यांचं हे होतं की ही जनमानसांची म्हणजे याचा सहभाग लोकांचा असला पाहिजे, त्याच्यात सक्सेस झालं आणि सगळीकडनं मोठा सपोर्ट स्वातंत्र्यानंतर पहिल्या वेळेस भेटला आणि ती सक्सेस झाली. पण शिवसेनेचं म्हणणं आहे की ही योजना सुरुवात त्यांनी केलेली होती. असू शकते ना. हॅलो, बोला. शिवसेना हे आमचा मित्र पक्ष आहे, त्यांनी सुरुवात अगोदर केली असेल तो काही विषय नाहीये. मला हेच म्हणायचं, शासनाच्या मार्फत ही योजना मी सांगितलं, समजा अगोदर शिवसेनेने सुरू केली असेल, त्याच्या एखाद्या वेळेस अगोदर समजा काँग्रेसने सुरू केलं, त्याच्या अगोदर राष्ट्रवादीने सुरू केलं असेल, त्याच्या अगोदर एखाद्या पक्षाने सुरू केलं असेल, परंतु त्याचा मूर्त स्वरूप आणि चांगल्या पद्धतीने मांडणी करून लोकांचा सहभाग घेणं आवश्यक होतं. त्याच्याशिवाय त्या ह्या योजना म्हणजे सफल होत नव्हत्या. याला माननीय देवेंद्र फडणवीस आणि त्या सरकारने दोन्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोघांनी मिळून त्याचं जे व्यवस्थितरित्या लोकांचा सहभाग घेऊन केलं, त्यामुळे मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये ती सक्सेस झाली. हा त्याच्यातला महत्वाचा बिंदू आहे. प्रशांतजी, मी खोतकर साहेबांना एक प्रश्न विचारला, तो तुम्हाला विचारतो की दोन्ही योजना वेगवेगळ्या सुरू न करता त्या एकत्रितरित्या संपूर्ण राज्यात राबवल्या असत्या तर त्याचा जास्त फरक पडला असता का? नाही, दोन्ही योजना नाही. तुम्ही विचार करा, 7-8 डिपार्टमेंटच्या मिळून एकत्र योजना सुरूच आहेत, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने नाहीये. आता नाव काही पण असू शकतं शासनामार्फत किंवा प्रायव्हेटमध्ये. समजा आता एखाद्या वेळेस कंपनीने ज्याचा सहभाग घेतला असेल, त्यांनी सांगितलं असेल की जानकी देवी बजाज योजना, ही योजना, ती योजना, असं सर्व असेल वेगळं वेगळं. एकत्रितरित्याच राबवली गेली सगळ्या डिपार्टमेंटला एकत्र होऊन, आणि म्हणूनच तर ते सक्सेस झालंय. बरोबर. धन्यवाद अर्जुनजी, तसंच प्रशांत बम, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघतोय दोन दृश्य बघतोय राज्यातली, ही दृश्य सुखावणारी दृश्य आहेत खरं तर. मात्र दोन्ही योजनांचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जातोय. हरकत नाही, काम झालेलं आहे, लोकांना पाणी मिळण्याशी मतलब आहे, पाणी साठायला लागलेलं आहे. औरंगाबादचे आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत फोन लाईनवर नाहीत. माधव, मराठवाड्यामध्ये मान्सून पूर्व दमदार पाऊस पडला, त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतोय. जी जलयुक्त शिवारची कामं असतील, शिवसेना म्हणते शिवजलक्रांतीची जी कामं असतील, त्याला यश मिळताना दिसत आहे. दोन्ही पक्ष आपापल्या पद्धतीनं या योजनांचं ब्रँडिंग करताना दिसत आहेत. खरी परिस्थिती काय आहे? संपूर्ण मराठवाड्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून भीषण दुष्काळ होता आणि या दुष्काळामध्ये सर्वांना असं वाटत होतं, सर्व लोकांनाही असं वाटत होतं की पाण्याच्या संदर्भात, जलसंधारणाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात कामं व्हावेत आणि त्या दृष्टिकोनातून लोकांचा सहभाग सुद्धा यावर्षी मोठा होता. आता त्याच मध्ये राज्य सरकारने जलयुक्त शिवाराची योजना घोषणा करून मागच्या 2 वर्षांपासून जलयुक्त शिवाराची कामं वेगवेगळ्या ठिकाणी सुरू केली आहेत आणि त्याच तुलनेमध्ये शिवसेनेची जिथे ताकद आहे, जालना असेल, परंडा असेल, भूम असेल किंवा उस्मानाबाद, लातूरच्या निलंगा परिसरामध्ये या ठिकाणी शिवजल क्रांतीची कामं सुद्धा शिवसेनेनं जोरात हाती घेतली. या दरम्यानच्या काळात आता जिथे जिथे पाऊस झालेला आहे, उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परंडा, तुळजापूर या परिसरात जोरदार पाऊस झाला, लातूरमध्ये निलंगा, त्याचबरोबर देवणीच्या परिसरात पाऊस झाला. काही ठिकाणी एक मूर्त स्वरूप जलसंधारणाचं आहे ते दिसून आलेलं आहे. मात्र आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन्ही पक्षाचे नेते जलयुक्त शिवाराच्या संदर्भात आपली ब्रँडिंग करण्यासाठी भाजपचे नेते कार्यकर्ते सरसावलेले आहेत आणि दुसरीकडे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नेते सुद्धा शिवजल क्रांतीमुळे कशा पद्धतीनं बदल झालेला आहे आणि लोकांना कसं पाणी मिळतंय हे दाखवायला सुरुवात केली आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे, कारण संपूर्ण मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीनं जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून किंवा शिवजल क्रांतीच्या माध्यमातून कामं करायला पाहिजे होती ती होऊ शकली नाही. काहीच ठिकाणी जिथे फक्त नद्या खोलीकरण, जिथे लोकांचा सहभाग होता अशा ठिकाणी ते काम केलं गेलंय. आता सुरुवातीला पूर्वमोसमी पावसामुळे काही ठिकाणी हे जरी दिसून आलं तर भविष्यात या दोन्ही योजनांचं यश किती मोठं आहे हे लक्षात येईल. पण आता मात्र पावसाच्या सुरुवातीलाच खरं तर मराठवाड्यातला शेतकरी आज घडीला अत्यंत वाईट स्थितीमध्ये आहे, तो वेगवेगळ्या संकटामध्ये आहे. अजून पाऊस पडत नाही, पेरणी कधी करायची हा प्रश्न असताना आता दोन्ही पक्षामध्ये एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न, म्हणजे स्वतःच्या ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न
मराठवाड्यात जोरदार सुरू आहे. व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, या वेगवेगळ्या सोशल नेटवर्कमध्ये फोटो टाकून तेथे कार्यकर्ते, पक्षाचे नेते आपलं ब्रँडिंग करताना दिसत आहेत. आता बघूयात की पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या 2 वर्षांपासून जलयुक्त शिवाराची कामं सुरू होत असताना शिवसेनेचे नेते मात्र या कामामध्ये फारसे काही रस घेत नाहीत. आणि दुसरीकडे जिथे शिवजल क्रांतीचं काम होतं आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते मात्र फारसे रस घेताना दिसले नाहीत. त्यामुळे दोन्ही पक्ष एका सत्तेमध्ये असले, एकत्र जरी असले तरी या योजनेच्या माध्यमातून ते एकमेकावर कुरघोडी बरोबर, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू झालेला आहे. धन्यवाद माधव, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. लोकांना अपेक्षा इतकीच आहे की त्यांना भरपूर पाणी मिळावं, राज्यातला दुष्काळ कायमस्वरूपी दूर व्हावा.